करायचंय? काय म्हणते तू? कसं करायचं? आई, हे बघ, आता आपल्याला आहे ना गुढी उभारण्यासाठी ना स्टँड बनवायचं आहे. म्हणजे कसं? स्टँड काय? आता आई, हे बघ, आपल्याला तर गुढी उभारता नाही येणार, हां. तर म्हणून ही तरी बनव, माझी तरी बनव, मी बनवणार. गुढीपाडवा करता येणार नाहीये, त्यापेक्षा तो का करता येत नाहीये ह्यावर्षी आम्हाला ना, त्याचं जे रिझन आहे ते खूप वाईट आहे आमच्यासाठी. हाय, हॅलो, नमस्कार, आणि मी नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आणि बघा, आजच्या व्हिडिओची सुरुवात ही अशी झालेली आहे. आणि आरूची आजपासूनची जी शाळा आहे ना, ती सकाळी 11:15 वाजता, म्हणजे मला वाटतं 11:15 नाही, सॉरी, 9:45 वाजता, 9:40ला सुटणार आहे. आणि ओरल वगैरे चालू झाले. तसं तर ओरल शाळेने आधीच घेऊन टाकले, पण तरी मुलांना सांगताना म्हणजे टाइम टेबलमध्ये जे घेतलेलं आहे ना, त्यामध्ये असंच सांगितलं आहे की आजपासून तुमचे ओरल आहे असं. आणि मध्येच 1-2 ओरल आहेत आणि बाकी सगळे रेग्युलर जे आहे ते रिटर्न पेपर आहेत. तर आजपासून तसं म्हटलं तर सुरू झालेली आहे आरवीची रिटर्न एक्झाम. पण आता बघू बाकी काय आहे. अभ्यासाकडे पूर्ण जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन चालू आहे. जे की तुम्ही बघताय सारखे कंटिन्यू घराचं काम वगैरे हे तुम्ही व्हिडिओ मार्फत जे बघता आहे ते सगळं तसंच रुटीन चालू आहे. आणि कदाचित त्यापेक्षा जास्त हेक्टिक आणि बिझी शेड्यूल हे चालू आहे. पण ह्या वर्षी ना गुढीपाडवा, आता ती तर म्हणते आरू की नाही हे करू ते करू ते करू, पण काय होतं आहे, गुढीपाडवा ह्या वर्षी खरंच करता येणार नाही आहे. म्हणजे त्या गोष्टीसाठी खूप नर्वसनेस आहे आमच्यामध्ये. पण गुढीपाडवा करता येणार नाही आहे, त्यापेक्षा तो का करता येत नाही आहे ह्या वर्षी आम्हाला ना, त्याचं जे रिझन आहे ते खूप वाईट आहे आमच्यासाठी. म्हणजे खूप आमच्यासाठी तो क्षण जो आहे ना, तो खूप भावनिक क्षण आहे की आपल्याच घरातली कोणीतरी एक व्यक्ती आपल्याला आपली साथ सोडून गेलेलं आहे. आमच्या फॅमिलीमधलं जर एखादा सण आला जवळच वगैरे, तर ते नाही आपण तेव्हा साजरं करू शकत. आणि खरंच इच्छासुद्धा नसते आपल्याला मनापासून. आणि मुलांना ह्या गोष्टी कळत नसतात. तर आरू म्हणते की हो, गुढीपाडवा साजरा करूया, मी गुढी उभारणार, मी गुढी करणार वगैरे वगैरे. तर तिचं चालू आहे की मी अशी एक गुढी तयार करते. आरूचा एक छोटासा हट्ट आहे, तो काय, तो पण मी जर कदाचित तिला लक्षात आलं ती शाळेतून आल्यानंतर, तर मी नक्की तो तुमच्यासोबत शेअर करते. आणि चला तर आजच्या सकाळच्या सगळ्या कामांना सुरुवात करूया. तोपर्यंत आरू शाळेतून येईलच. आणि आता वाजलेले आहेत हां ठीक आहे, 5 ते 10 मिनिटात काकांचा फोन येईलच, तर मला तिला घ्यायला खाली जावं लागेल. आणि बघा ना, सकाळचं 10:15 10:30 वाजता इतकं कडक ऊन पडतं ना ह्या गार्डनच्या अर्ध्या भागात. म्हणजे ती जी स्लायडर आहे ना, स्लायडरपासूनसुद्धा सावली असते बरं का. पण सकाळचं हे जे एवढं ऊन आहे त्यामध्ये खरंच म्हणजे बाहेर बघावंसंसुद्धा वाटत नाही. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर कशा जाणार आहेत, कारण ना आरू आणि तिच्या मैत्रिणीसुद्धा त्यांचा लहान मुलांचा हट्ट असतोच की आम्ही खाली जातो आहे खेळायला. इतकी छान जागा असल्यावर कुणाला नाही आवडणार ना खेळायला. आणि आरू शाळेतून आली आणि फ्रीज उघडलं नाही, असं कधी होणारच नाही. तर हे असं काही चालू असतं आरूचं आल्या. काय आरू, हे खाऊन तुझं पोट भरणार आहे? मी डोसा खाणार आहे. हो, तू डोसा खा, पण हे खाऊन पोट भरणार आहे का तुझं? हो. हे खाऊन पोट भरतं का? आता एक्झाम आली आहे तर कशासाठी एवढं खायचं? हे लहान मुलांचं आहे ना, डेअरी मिल्क आणि चॉकलेटनेच पोट भरत आहे. कसं काय याच्याने पोट भरतं? त्यानंतर तू डोसा पूर्ण फिनिश करणार ना? हो. ओके. हे छानच लागणार. आणि खरंच सांगते, हे सगळं असं डोसा वगैरे हे आरूचं खाणं चालू असतं. खरं तर मी घरी बऱ्यापैकी जास्त वेळेस डोसाचं भिजवत असते. पण आता हे अचानक तिला असं हवं असल्यावर ती पार्सल आणावं लागतं किंवा ऑनलाईन मागवून, किंवा आजोबा बऱ्याच वेळेस बाहेरून येताना घेऊन येतात. आणि ना, हा डोसा आणि इडली किंवा असं काही असेल तर आरूला ही चटणी आणि डोसा, इडली किंवा मग कधीतरी उत्तप्पा हे असं असलं तर तिला बाकी काहीच लागत नाही दिवसभर. आणि त्यात आता 2-2 आणलेत आजोबांनी, त्यामुळे अजूनच काही नाही लागणार तिला. दुकान
आरू वाव पटपट फिनिश कर. ठीक आहे. मामा पीसेस करून दे ना. आणि शाळेमुळे ना तिला असं पोळीचे, पराठ्याचे किंवा डोस्याचे असे पीसेस करून दे असं म्हणण्याची किंवा ते तसंच खाण्याची खूप सवय लागली आहे. आता सकाळचीच वेळ आहे त्यामुळे इथे फटाफट मी स्वयंपाक वगैरे करून घेते, कारण दुपारच्या वेळेत ना पुन्हा मला साईटवर जावं लागतं, कधी तिकडे गावातल्या घरी वगैरे पण जावं लागतं, त्यामुळे बराच असा वेळ जातो. त्यामुळे पटापट ही सगळी कामं आवरून घेतली ना की मग माझी कामं पुढची पण थोडीशी हलकी होतात. आणि म्हटलं पटकन काय करावं, तर आज इथे ना मी कढी करून घेते आहे. तर कढी मी अशा पद्धतीनेच करते. बऱ्याच वेळेस ना माझी कढी बिलकुल चांगली होत नाही. त्या कढीमध्ये ना मला म्हणजे मी जे बारीक करते मिक्सरमध्ये, जे आपण ग्राइंड करतो ना, तेव्हाच मी त्यामध्ये दही टाकते, थोडंसं बेसन पीठ, मिरची आणि पाणी थोडंसं घालायचं, अगदी किंचित पाणी घालायचं. आणि मग डायरेक्ट फोडणीमध्ये थोड्याशा मेथ्या, कढीपत्ता, जिरे आणि त्यानंतर जी कडकडीत फोडणी होते त्यानंतर जे ग्राइंड केलेलं आहे ताकाचं किंवा म्हणजे दह्याचं, ते त्यामध्ये टाकून देते. जेवढं हवं आहे तेवढं पाणी त्यामध्ये घालते आणि मग माझी कढी अतिशय सुंदर होते, चवेलासुद्धा छान होते. साखर मी त्यामध्ये ग्राइंड होतानाच टाकत असते, त्यामुळे ती एक प्रॉपर अशी टेस्ट येते. तुम्ही पण कढी कशा पद्धतीने करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण बऱ्याच वेळेस माझी कढी ना फुटून जात असते. आता सगळं ओटा आवरून घेतला. जेवायला बसण्याच्या आधी म्हटलं हे जे ढोकळ्याचं भिजत घातलं आहे मी, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ, हे आता आरूला असं अधूनमधून खाण्यासाठी लागतं, ते एकदा व्यवस्थित बघून घेतलं की तेवढ्या पाण्यात व्यवस्थित भिजतं आहे का. आणि बाल्कनी क्लिनिंगसुद्धा करून घ्यायची होती, कारण जो पुढचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये म्हणजे गोष्टी आधीच होऊन गेलेल्या आहे, पण हे मी ना तुमच्यासोबत थोडंसं लेट शेअर करते, कारण घरात ज्या अशा काही दुःखद घटना घडल्या त्यामध्ये माझंही काही मन लागत नव्हतं व्हॉईस ओव्हर देण्यामध्ये किंवा रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोचवण्यामध्ये. माझं खरंच मनापासून सांगते मन लागत नव्हतं. त्यात आईचंसुद्धा वर्षश्राद्ध होतं. असं बाल्कनी आवरून घेतली आणि ही अशी पुढची कामं माझी इथे चालू झाली. शांत उभी राहा ना गं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर किटी. शांत उभी राहा जरा. हॅपी बर्थडे टू यू. ये हॅपी बर्थडे किटी. कोणाचा बर्थडे? शाळेत कोणाचा बर्थडे होता का? नाही, या किटीचा बर्थडे. हे बघ इथे लिहिलेलं आहे, इट्स पार्टी टाइम. बाळ बनलं की काय छोटं. त्या दिवशी आजीकडे पण बनली होती मी छोटी बाळ. काय करायचंय, काय म्हणते तू, कसं करायचं? आई हे बघ, आता आपल्याला आहे ना गुढी उभारण्यासाठी ना स्टँड बनवायचं आहे. म्हणजे कसं स्टँड काय? आता आई हे बघ, आपल्याला तर गुढी उभारता नाही येणार, हां, तर म्हणून ही तरी बनव, माझी तरी बनव, मी बनवणार. तर मी एकदम छोटीशी अशी घेणार आहे, छोटीशी एवढी. हां म्हणजे काय विकत आणायची आहे? हां गुढी विकत आणायची आहे? हां, छोटी ओके. मिनी. हां, तर मिनी गुढी. त्याच्यासाठी ना हे बनवायचं आहे आपल्याला स्टँड. ओके. कुठे पाहिलं तू? यूट्यूबवर. YouTube कारण वर की आता गुढीचा सण आहे उद्या, म्हणून गुढीच्या सणला काय म्हणतात? गुढीपाडवा. आणि उद्यापासून काय चालू एक होतं? गाणं पण आहे, म्हणून गुढीपाडव्याचा सण आत उभारावी गुढी. हो, असं गाणं एवढंच आहे. येतं मला. बरं. ठीक आहे. आणि मी काय म्हणत होते तुला की उद्या काय चालू होतं, उद्यापासून काय असतं? आपल्या मराठी लोकांचा आहे ना हा. नवीन सण चालू होतो. मराठी लोकांचा नवीन सण, अरे नवीन वर्ष. नवीन वर्ष. कोणतं नवीन वर्ष? मराठी वर्ष चालू होतं का? नाही, मराठी लोकांच्या नवीन हे चालू ओके. होतं. मराठी लोकांचं आणि- नवीन वर्ष चालू होतं. आणि ना हिंदीचं न्यू इयरला होतं. ओके. आणि उद्यापासून कोणता मराठी महिना चालू होतो? सहावा नाही, मग चैत्र महिना चालू होतो उद्यापासून. म्हणजे? मराठी महिन्यांमधला चैत्र महिना. जसं इंग्लिश महिने असतात की नाही, इंग्रजी महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, तसं. ऑगस्ट, सप्टेंबर, पूर्ण ऑक्टोबर, म्हणा. नोव्हेंबर, डिसेंबर. हां, तसं. तर आता मराठी महिन्यांचे मराठी वर्षाचा पहिला महिना कोणता चालू होत असतो? थांब एक मिनिट.
मराठी महिन्याचा इथे असं ना टकलो आहे हे थोडंसं, असे खूप हेअर ग्रोथ आहे. हे बघा आत्ताच हेअर कट केला होता ना, लगेच एवढी मोठी पोनी येते याची. आणि मग हे टकलो थोडेसे झाकावं लागतं. काय झालंय? काही नाही ग, पिंपल आहे छोटा. एक रॅश आलंय काहीतरी थोडंसं. रॅश नाही तो पिंपल आहे. काही लावत जाऊ नको तू. मी नसताना हे लाव ते लाव लावत असतेस. थोडीशी पावडर तरी लाव. काहीच लावू नको पावडर बिवडर. अशी छान दिसते, गोड दिसते. नाही अशीच क्यूट दिसते. मला दुपारी बोलले होते ना की ढोकळा भिजत सांगितलंय मी आधी. मी तुम्हाला म्हटलं होतं की ढोकळ्याचं भिजत टाकलंय, डाळ आणि तांदळाचा ढोकळा. आता त्याची रेसिपी वगैरे काही मी पूर्ण शेअर नाही केली, पण इतकं सुंदर झालंय. आरूने खूप छान काढलाय तो ढोकळा आणि खूप स्पॉन्जी झालाय. बघू दाखव आरवी कसा झालाय. खूप छान झालाय, एकदम सॉफ्ट असं झालंय. म्हणजे आम्ही बघा आम्ही ना इडली केली आहे त्याची. खाऊन बघ कसं झालंय. खूप छान झालंय, खूप सुंदर. हे बघा स्पॉन्जी एकदम सुंदर झालाय आणि सुंदर एकदम मऊसूत झालेला आहे. बघा तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे ना वरचं, त्याच्यावरूनच कळत असेल की डाळ आणि तांदळाचा ढोकळा कशा प्रकारे झाला आहे. खूप सुंदर. तर मी काय केलं ना, इथे एका इडलीचं जे भांडं असतं आपलं, इडलीचं हे जे कुकर असतं, त्या इडलीच्या कुकरमध्ये वरती ही प्लेट येते, त्या प्लेटमध्ये लावत होते एक. पण म्हटलं कुठे 2 प्लेटसाठी टाईमपास करत बसायचा आणि गॅसही एवढा वाया घालवायचा, म्हणून मग मी ना असं हे इडलीच्या याच्यात लावलं. आता हे इथे जरा जास्त झालं ना, त्यामुळे याला इथे असं गोल झालंय. आणि हे बघू शकता तुम्ही. आधी हे काय करून ठेवलं, इतकं छान काढलंय आणि निघाले सुद्धा लगेच. हे बघा एकदम सॉफ्ट आणि एकदम काय करायला स्पॉन्जी झालंय. वरती पण नाही करायला काय करावं लागतं, असं करून आणि ना इकडून पण थोडंसं करून आहे ना, फक्त असं हात लावून काढावं लागतं. ओके बस झालं, चल. नाईफ लागेल तुला. बघ लगेच निघालं, तिने दाखवलंय की लगेच निघालं. खूप छान अशा पद्धतीने निघतंय. तिला हे काढणं खूप सोपं झालंय. म्हणजे काही चिकटलं नाही, काही नाही. अगदी हलकं थोडंसं तेल लावलेलं मी. खूप असं तेल पण नव्हतं लावलं, कारण खूप ऑइली चांगलं वाटत नाही. कारण वरतून ना थोडीशी तेलाची फोडणी मी देत असते, जिरे मोहरीची वगैरे. तर आता बघते आरू कशी म्हणते, कारण खाणार इथे आम्ही दोघीच आहे. हे आरू खाली सांडू नको. मी बाबाने पण खूप छान असा इथे ढोकळा झालेला आहे. आणि आता पुढे काय करतोय ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. मी रेसिपी वगैरे काही शेअर केलेली नाहीये. असो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे त्याचं हे थोडंसं इथे मी एक शॉर्ट थोडासा व्हिडिओ इथे अटॅच केली आहे, ती क्लिप. तर तुम्ही समजू शकता की घरामध्ये काही गोष्टी अशा घडत असल्या किंवा दुःखद काही घडलेलं असलं तर आपलं कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही, किंवा त्याच 15 दिवसांमध्ये हे दिवस निघून जात असतात आणि कसे जातात ते सुद्धा आपल्याला कळत नाही. तर माफ करा, व्हिडिओ खूप लेट आलेले आहेत, पण मी बरेचसे व्हिडिओ ना रेकॉर्ड करून ठेवलेले होते, रेडी झालेले होते. फक्त त्याला व्हॉइस ओव्हर काहींना द्यायचा बाकी होता. काहींचे तर व्हॉइस ओव्हर पण रेडी आहे, पण ते आता काय झालं ना, परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, त्यामुळे मला त्यामध्ये सुद्धा एडिटिंग करावं लागलं. जी काही खरी परिस्थिती आहे तीच मी रोजची तुमच्यासमोर शेअर करत असते. तर तुम्ही तेवढं समजूच शकाल नक्की. आणि आपल्या चॅनलवरचे असेच व्हिडिओ डेली बघत जा. आरूची आणि माझी जी काही दैनंदिन जी काही मजा आहे, किंवा आता सुट्ट्यांचं थोडे दिवस परीक्षा संपेल आणि सुट्ट्यांचंसुद्धा जे काही आम्ही एन्जॉय करत आहोत, काही गोष्टी ठरवल्या आहे की डेली काय करायचं, किंवा नवीन घराचं शिफ्टिंग वगैरे, हे तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर तुम्ही नक्की ते एन्जॉय करत राहा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.